चला ह्या सामन्यानंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत 3 संघांदरम्यान. 2-2 सामने ज्यांनी आज जिंकलेले आहेत त्या 3 संघांमध्ये तो ड्रॉ असेल. संघ आहेत जय हनुमान लोणाड, त्याचप्रमाणे रियांश 11 इताडे आणि चालू सामन्यातील एक संघ असेल. सो जय हनुमान लोणाड टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण या, तसेच रियांश 11 इताडे टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण व्यासपीठावर यायचं आहे. पाहूया ड्रॉच्या आधारावर कोणत्या संघाला पुढे जाण्याची इथे बाय मिळेल. पाहूया आपण तिन्ही कॅप्टन. नक्कीच पहिला कॅप्टन जो असणार आहे लोणार टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर इताडे टीम. आणि या मॅच चालू असलेल्या दोन्ही टीमचे 12वा खेळाडू गेले तरी हरकत नाहीये. ड्रॉ होणार आहे. सलामीची जोडी आर्यन भोईर प्रथम फलंदाजी करताना हवे दिवे टीम आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी ऑफ टीमच्या बाहेर पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. वाईटने सुरुवात केली आहे गोलंदाज रोशनने. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो धाडसी निर्णय इथे पाहायला मिळतोय धामणे टीम संघाच्या माध्यमातून. आर्यन भोईर सकाळपासून खूप चांगला क्रिकेट आर्यनचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आर्यन भोईरच्या बॅट मधून. हा चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्याचा लूट उठवताना आपण पाहतोय आर्यन भोईर याला. चांगला फटका होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना थोडासा आखूट टप्प्याचा बॉल त्याचा फायदा घेतलाय आर्यन भोईरनं. सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. आशिष मागच्या मॅच मध्ये 4थ्या क्रमांकावर आला होता. इकडे आपण ड्रॉ बघतोय. विजयी संघाची चिठ्ठी निघालेली आहे. क्या बात आहे, डबल धमाका. नक्कीच रोशन पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक तितका चांगला नाहीये. आता धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय आर्यन भोईर याला. बघा पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये आर्यन सोबत समृद्ध आला होता, मात्र या मॅच मध्ये आशिषला वर पाठवण्यात आलेला आहे. कारण मागच्या मॅच मध्ये ते टार्गेट चेस करत होते, जास्त मोठं टार्गेट नव्हतं. पण आता प्रथम बॅटिंग करायचे, टार्गेट सेट करायचे आणि त्यांना माहिती आहे की धामणे टीमकडे देखील चांगली फलंदाजी आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे आणि विस्फोटक बॅटिंग हे दोन्ही फलंदाज करू शकतात. नेक्स्ट बॉल. नक्कीच पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. सेफ लँडिंग होते. एक सिंगल धाव कंप्लीट करताना आशिष याचं खातं ओपन होत आहे. धावफलक जो आहे धावफलकावर 7 धावा लागलेल्या आहेत. पहिला पॉवरचं षटक सुरू आहे अजय, आणि मी म्हणेल की संत सुरुवात म्हणूया कारण की 7च धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये. पण चांगली सुरुवात आहे. 7 धावा 3 बॉल्स मध्ये कमी नाहीत. आणखी 7 आल्या तर 14 होतील. एका ओव्हरमध्ये 14 धावांची सरासरी चांगलीच असेल. पुढे गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. 2-2 खेळाडू बॉलचा पाठलाग करतायत. तिकडे बाउंड्री थोडीशी छोटी आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये अगदी सीमारेषे लगत बॉल अडवलाय. मात्र तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत आर्यन भोईरला. एक चांगली भागीदारी होते, चांगली पार्टनरशिप होते अजय, हे फार महत्वाचं आहे हवेदिवे टीम संघाच्या माध्यमातून. असंही एक टेनिस क्रिकेट बॉल मधील एक मोठा नाव आहे हवेदिवे. आणि इथे निहांत 11 या नावाने खेळत आहे हवेदिवे टीम. येस, हायवे दिवेस क्रिकेट जबरदस्त आहे. भिवंडीमध्ये फार प्रसिद्ध असं क्रिकेट आहे. भिवंडीच्या बाहेर देखील त्यांचं मोठं नाव आहे. पण इकडे आता एक वेगळी ओळख निर्माण करायची या खेळाडूंना, कारण हे अंडर 24 चे खेळाडू खेळत आहेत. जबरदस्त हेलिकॉप्टर स्ट्रेट ड्राईव्ह, पायानं बॉल अडवलाय. काय क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय. जेवढा चांगला बॉल होता तेवढाच चांगला फटका आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. गुड क्रिकेट ऑल अराउंड. 2 धावा मिळत आहेत. नक्कीच चांगला प्रयत्न तिथं पाहायला मिळाला आणि पायाने चेंडू अडवताना आपण बघितला आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. आपण जो उल्लेख केला अंडर 24 24 वर्षाच्या आतील खेळाडूंना आपण पाहतोय आणि येणारा भिवंडीचा फ्युचर, क्रिकेटचा फ्युचर आहे. रोशनचा हा बॉल या वेळेला एलिव्हेट करता आलेला नाहीये. ग्राउंडेड फटका आहे, मात्र वेगानं बॉल जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित, त्याच्यामुळे फक्त मिळेल 1 धाव आणि याच बरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. निहांत 11 हायवे दिवे संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. या दुसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये धावसंख्या बिनबाद 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 12 धावा, कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. येणाऱ्या फलंदाजी स्ट्रॉंग फलंदाजी आहे हवेदिवे टीम संघाच्या माध्यमातून. इथे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय धामणे टीम, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जास्त वेळ घेऊ नका. आपण 15 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आपल्याला. येणाऱ्या अजूनही भरपूर मोठ्या स्पर्धा आहेत, जसं
अजय घरे त्यांनी उल्लेख केला पडग्याची अजून एक मतीन महापोली धमाका आपण बघितला तर महापोली या परिसरामध्ये देखील एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे. त्यानंतर जय बजरंग चषक देखील तुमच्या भेटीला येते आणि थोड्या दिवसातच या मैदानावर पुन्हा एकदा अजय घरत यांचा आवाज तुम्हाला बीपीएलच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. भिवंडी प्रीमियर लीग तिथे मोठे सितारे तुम्हाला पाहायला मिळतील त्या स्पर्धेमध्ये. निश्चितच कारण बीपीएल मध्ये ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स देखील असणार आहेत. 12 संघ आहेत या हंगामामध्ये. 12 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय हनुमानजी भुईर उपस्थित झालेले आहेत. भुईर ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन षटकाला सुरुवात करतोय जतीन, पहिल्या सामन्याचा हिरो. बॅक ऑफ लेंथ फास्ट होता हा बॉल, वेग चांगला होता आणि ते वेगात बीट केलंय खरं तर. जतीनच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आपण मागच्या मॅच मध्ये देखील बघितलं होतं. तो शॉट ऑफ गुड लेंथ ठेवतो चेंडू आणि बाउन्स चांगला प्राप्त करतो. गती त्याच्याकडे चांगली आहे, त्याच्यामुळेच त्याचं वर्चस्व पहिल्या मॅच मध्ये तर राहिलं होतं आणि ह्या मॅच मध्ये देखील डॉट बॉलने सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ स्वीप केला यावेळेला. रिस्की फटका होता कारण एस्टेनच्या रोखानं जवळपास यॉर्कर लेंथ बॉल होता. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. एकच धाव. धावसंख्या 13. आर्यन भोईर आणि आशिष ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार आर्यनच्या बॅट मधून आलाय. आशिषनं फक्त एकच बॉल फेस केलाय आतापर्यंत. एक धाव त्याने बनवली आहे. 11 धावांवर आर्यन खेळतोय. दुसरं षटक प्रगती पथावर. यावेळेला अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि डिलाइटफुल षटकार. काय फटका होता हा आशिषच्या बॅट मधून. संदेश नक्कीच पूर्णपणे बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि चेंडूला पाठवलं. सीमा रेखापार येतोय षटकार. ताबडतोब फलंदाजीसाठी जाणला जातो या फलंदाजाला आणि तो काम मैदानी मध्ये केला जात आहे आशिषच्या माध्यमातून. संपूर्ण ताकदीनिशी खेळलेला पुल शॉट. उत्तुंग असा षटकार आशिषच्या बॅट मधून. यावेळेला ड्राईव्ह केलाय. मिसटाइम स्ट्रोक. बॉल हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाजाचं काम तमाम. कॉटन बोल्टच्या रूपात फलंदाज आशिष बाद. चांगला पलटवार, चांगलं चोख प्रत्युत्तर देत असताना षटकाराला गोलंदाज जतीन. पहिला धक्का बसलाय निहांत 11 हायवे दिवे टीमला. धावसंख्या 19. नक्कीच गोलंदाज पलटवार पाहायला मिळाला. आशिषचा विकेट इथे मिळाला. फार महत्वाचा तो विकेट अजय, कारण की अगोदरच चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. मात्र त्या पार्टनरशिपला इथे तोडला गेला गोलंदाज जतीन त्याच्या माध्यमातून. समोर व्ही मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका मारायचा होता, मात्र थोडा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळेच फटक्यावर कंट्रोल आपल्याला बघायला मिळाला नाही. मिसटाईम होता फटका आणि चांगला झेल स्वतः गोलंदाजाने टिपलाय. जतीन कमबॅक करतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सिद्धेश आलेला आहे 1 डाऊन खेळण्यासाठी. हा देखील एक अतिशय घातक विस्फोटक असा फलंदाज. आज खूप चांगले संघ खेळत आहेत. जे हनुमान लोणाड संघानं 2 सामने जिंकलेले आहेत सकाळच्या सत्रामध्ये. रियांची 11 इताडे संघाने पुढे वाटचाल केली. 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि आपण जो ड्रॉ टाकला त्याच्यामध्ये चालू सामन्यातील विजेता संघ पुढे वाटचाल करणार आहे. लवकर खेळण्याचा प्रयत्न. बॉल विकेटकीपरच्या वरून निघून जातोय. पाठीमागे फिल्डर अतिशय दक्ष आहे शॉर्ट थर्डमॅनचा. बॉल अडवलाय तोपर्यंत मिळते 1 धाव. बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला होता. बॅटने आलेली ही धाव आहे. अकाउंट ओपन होत आहे सिद्धेशचं. संघाची धाव संख्या 20. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. यानंतरचा सामना असेल जय हनुमान लोणाड विरुद्ध रियांश 11 इताडे. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. फुल टॉस आहे. स्विंग केला ऑन साइडला. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त. बॉल सीमा पार. षटकार. असं वाटलं होतं की हा थोडासा मिस हिट आहे, मात्र ताकद होती या फटक्यामध्ये आणि अखेर बॉल निघून गेलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांकरिता षटकार येतोय आर्यन भोईरच्या बॅट मधून. खर्चिक षटक राहिलं जतीनचं. 14 धावा खर्च केल्या. 1 विकेट जरूर मिळवली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या दिवे संघाची 1/26. आज आपण असंही म्हणू शकतो की आर्यन एक गोलंदाज नाही तर चांगला फलंदाज देखील आहे. काय फटकेबाजी करत आहे मैदानामध्ये. बहुतेक जे वेगवान आपले भिवंडी तालुक्यातील गोलंदाज आहेत ते चांगली बॅटिंग देखील करतात. आपण विवेक शेलारला देखील बघतो. त्याने देखील बिग बॅश मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. आता नुकतीच एकता ट्रॉफी संपन्न झाली. तिकडे देखील एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार त्याने ठोकले होते आणि 3 वर्षांपूर्वी धामणगाव मध्ये तर त्यांनी तब्बल एका स्पर्धेमध्ये 26 षटकार ठोकले होते विवेक शेलारने.
तर त्यांच्या बॅटिंग बद्दल खरं तर जास्त चर्चा होत नसते, कारण त्यांची गोलंदाजी तेवढी प्रभावी असते. ओहो, येते बघा आणखी एक चांगला फटका, पुल आणि सक्सेसफुल षटकार. सिद्धेशने देखील आपले हात खोललेले आहेत. सिद्धेशला माहिती आहे इथून हा सामना जिंकायचा आहे आणि त्या उद्देशाने ही बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. टार्गेट चांगला सेट करण्याची तयारी करत आहे टीम हवे दिवे. बॉलिंग ऑलराऊंडर्स बद्दल चर्चा सुरू होती. हिमांशू पाटील देखील तसाच काहीसा खेळाडू आहे. सिद्धेशने यावेळेला ड्राईव्ह केलाय, फुलर लेनचा बॉल चाललाय लॉंग ऑनला, फिल्डर आहे तिकडे, जास्त धावा मिळणार नाहीत यावेळेला, फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. चांगली धावसंख्या आहे. संध्याकाळ होत आहे आणि नक्कीच 40 धावा एक चांगला टार्गेट आपण म्हणू शकतो अजय. अरे हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं 40 धावा बनवल्या होत्या एताडी संघानं आणि काय रंगतदार सामना झाला होता. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, झन्नाटेदार फटका आर्यनच्या बॅट मधून, आणखी एक षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते. सिद्धेशने एक ठोकला, लगेच स्ट्राईक मिळाली आर्यनला. आर्यनने देखील अजून एक ठोकला. म्हणजे आर्यनच्या बॅट मधून 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला प्रेक्षकांना. काय फलंदाजी पाहायला मिळते हवेदिबा टीम संघाच्या माध्यमातून. कमालीची बॅटिंग आता पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाज चांगली फटकेबाजी करतायत, विशेषतः आर्यन मोठी इनिंग्स खेळत असताना. ओहो, पुन्हा उडवलाय. यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहिला. बॉल त्याच्या डोक्यावरून फरार, सीमारेषा पार. सलगचा हा 3रा षटकार आर्यन भोईरच्या बॅट मधून. हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे आर्यन भोईरने. लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार इथे पाहायला मिळतात. 45 धावा धावफलकावर. कोणी विचार केला होता या मॅचचा की याच्यामध्ये एवढ्या धावा पाहायला मिळतील. विराटच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जात आहे. आतापर्यंत 4 बॉल्स मध्ये 19 खर्च केलेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, चुकीच्या लाईनवर बॅट फिरली. आउटसाइड एजला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातात निघून गेला होता. तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरने केला, कारण आर्यन पुढे सरसावला होता, मात्र निशाणा चुकलाय. डॉट बॉल येतोय, चांगला कमबॅक बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. जय हनुमान लोणाड टीमचे कॅप्टन, शेवटचा कॉल आहे. टॉस साठी त्वरित आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, येथे टायमिंग चुकलंय. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर नाही. बॉल खाली. डीप मिड विकेट मधून फिल्डर येतील, तोपर्यंत मिळतील 2 धावा. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय. ओहो, 3री धाव देखील कंप्लीट. धावचीची संधी होती, धोका पत्करला, कारण शेवटचा बॉल होता. विकेट गेली असती तरी काही फरक पडला नसता, मात्र अखेर फायदा झालाय दिवे टीमला. तर या ठिकाणी निहांत 11 हायवे दिवे संघाची इनिंग समाप्त होते. 3 ओव्हर्स मध्ये तब्बल 48 धावांचा डोंगर त्यांनी रचलाय आणि सामना जिंकण्याकरिता गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघाला 49 धावा बनवाव्या लागतील. 49 इज द टार्गेट. जाऊयात पुढील सामन्याच्या टॉस कडे. जय हनुमान लोणाड विरुद्ध रियांच 11 एताडे. अजून एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. लोणार टीमचे कॅप्टन अजूनही पोहोचले नाहीयेत टॉस बॉक्स मध्ये. लोणाड संघाचे संघनायक लक्षात घ्या, त्वरित टॉस साठी यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. हे पहा, लोणार टीम संघ इथे उपस्थित नाहीये. इनिंग समाप्तीच्या आतमध्ये तुम्हाला येणं फार महत्वाचं आहे. ऑर्गनाइज कमिटीने सूचना दिलेल्या आहेत की त्या संघाला पॅनलाइज केला जाईल. चला, फिल्डिंग लावून घ्यायचे, लगेच बॅटर देखील मैदानामध्ये पाठवून द्यायचे. फार मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आर्यन भोईरची काय बॅटिंग पाहायला मिळेल प्रेक्षकांना. षटकारांची आतिषबाजी तुम्हाला मागच्या डावामध्ये पाहायला मिळाली. तब्बल 32 धावा कुठून काढले आर्यन भोईरनं. अप्रतिम बॅटिंग, याच्यामध्ये सलगचे 3 षटकार त्याने ठोकले आणि 1 चौकार देखील. चला, सलामीची फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचे. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. फार मोठा हा प्लॅटफॉर्म आहे अंडर 24च्या खेळाडूंसाठी. एक चांगली तयारी 2025 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते या युवा खेळाडूंच्या माध्यमातून.
नक्कीच काल हिमांशू देखील खेळून गेला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि क्वालिफाय देखील झाला कालच्या दिवसामध्ये. आज आर्यन पाहूया कोणत्या प्रकारे आपल्या टीमला क्वालिफाय करतोय, कारण की हा फार महत्वाचा सामना आहे. फलंदाज पाठवा, फलंदाज प्लीज. राज आणि जतीन सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. आव्हान फार मोठा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं फार महत्वाचं आहे अजय, कारण की चांगला गोलंदाज आहे समोर आर्यन भोईर. फार मोठी जबाबदारी असेल सलामीवीरांच्या खांद्यांवर, कारण मोठी धावसंख्या उभारायची आहे. विजयाचं जे लक्ष्य आहे ते मोठं आहे आणि त्याच्यामुळेच पायाभरणी मजबूत होणं गरजेचं आहे. बरोबर उल्लेख केलात आपण की आर्यन भोईरचं षटक आहे आणि आर्यनच्या विरोधात खरं तर वेगानं धावा काढणं एवढं सोपं नसतंच कुठल्याही फलंदाजासाठी, पण क्षमता जरूर आहे या फलंदाजांमध्ये. सलामीवीर आघाडीचे फलंदाज ते देखील आक्रमण करू शकतात. पॉवर प्ले फोडावा लागणार आहे. 48 बनवल्यात दिवे संघानं, 49चं टार्गेट आहे. उद्या या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस पाहायला विसरू नका. उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपण सामन्यांना सुरुवात करणार आहोत आणि उद्याचे सामने देखील आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवू. Raj on strike. Here is Aryan with the first ball. Oh, fast and furious ball, परंतु स्क्वेअर डिलिव्हरी वाईड. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईटनं सुरुवात केली आहे गोलंदाज आर्यन भोईरने. लक्ष फार मोठा आहे, 49 धावा जवळजवळ बनवायचे इथून. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुढे सरसावलाय, स्वतःला यॉर्क करून घेतलं, मात्र डिगआउट केलाय. बॉल समोर ड्राईव्ह करत असताना 1 धाव येथे मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण हर्ष आला अतिशय वेगानं चेंडूवर. मागच्या मॅच मध्ये हर्षनं हॅट्रिक घेतली होती. गोलंदाजी आक्रमण देखील जबरदस्त आहे हायवे दिवे टीमकडे. नक्कीच हर्षने मॅन ऑफ द मॅच देखील घेतला होता मागच्या मॅच मध्ये आणि हर्षला आपण फिल्डिंग मध्ये बघितलं, खूप चांगली फिल्डिंग. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, ज्याच्यामध्ये एक लॉंग ऑनला तैनात करण्यात आलेला आहे आणि एक फिल्डर आपण बघतोय वाईडिश डीप मिड विकेटला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. समोर ठेवलाय, समोरच खेळलाय. मिड ऑफला पुन्हा एकदा हर्ष ऍक्शन मध्ये. आणखी एक सिंगल. धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दोन्ही फलंदाजाचं खातं ओपन होतं इथे. फार मोठं लक्ष अजय, जेव्हा तुम्ही पहिल्या 2 चेंडू फेस करता तेव्हा चांगली बॅटिंग देखील होणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये मला वाटतं की 2 मोठे फटके किमान यायला हवेत, तेव्हाच टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात. स्लोअर डिलिव्हरी हा लेग कटर होता, परंतु उजव्या खूपच जास्त बाहेर वाईड. पंचांच्या भूमिकेत शर्मा यांना आपण बघतोय. मुख्य पंचांची भूमिका सध्या पार पाडतायत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत लारा आहेत. लारा यांनी एक काळ गाजवलेला आहे. भिवंडी क्रिकेट मधला, सिटी क्रिकेट मधील एक मोठं नाव. फटका चांगला आहे, उडवलाय बॉल, परंतु फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त कॅच. फलंदाजाला देखील विश्वास बसत नाहीये की तो बाद झालाय. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की हा बॉल क्लिअर करून जाईल डीप मिड विकेटला, परंतु नाही. आशिष होता त्या ठिकाणी. चांगला झेल त्याने स्वीकारला आणि पहिल्या विकेटचं पतन. राज माघारी परततोय. संघाची धावसंख्या फक्त 4. नक्कीच अजय मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये हा फटका फसला गेला होता. विकेट आर्यन भोईरला मिळालाय. चांगला प्रयत्न देताना चांगली झेल देखील पाहायला मिळाली. थोडा दबाव जेव्हा असतो तेव्हा मोठे फटके खेळणं देखील फार महत्वाचं देखील असतो. तर दबाव कम करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट देखील गेला आहे. थोडं अडचणीमध्ये आली टीम धामणे. नवीन बॅट्समन विशाल. आणि एक गमतीचा भाग इकडे आपण बघतोय, स्कोरर हर्षनं बॉल जेव्हा हवेत होता इकडे धावा कापायला सुरुवात केली होती स्कोर बोर्डवर. त्याला देखील वाटलं की हा षटकारच असेल. आम्ही देखील कॉमेंट्री टॉस बॉक्स मधून एन्जॉय करतोय. सध्या असं वाटलं की चेंडू सीमेच्या बाहेरच चालले असंच वाटत होतं आम्हाला. प्रयत्न चांगला होता राजचा, परंतु एलिव्हेशन थोडंसं जास्त राहिलं, त्याच्यामुळे तो बॉल डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. नवीन बॅट्समन विशाल आलाय. आता विशालच फटके खेळावे लागतील. ओव्हर द विकेट न खतरनाक बॉल, ऑफ कटर होता हा. काय बाउन्स होता बॉल मध्ये. नास्टी डिलिव्हरी. ही स्पेशल डिलिव्हरी आहे.
आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये बघितलंय आर्यनला हा बॉल टाकताना. ऑफ कटर जेव्हा तो टाकतो तेव्हा फार जास्त चेंडू कट होतो आजच्या बाजूनं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि खेळणं जवळपास अशक्यच असतं. पुन्हा एकदा ऑफ कटर होता, परंतु हा वेगळ्या धाटणीतला ऑफ कटर होता. हा स्वेर आहे. वाईट घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 6. एका गड्याच्या मोबदल्यात गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघ 49 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये निहांत 11 हायवे दिवे संघाविरुद्ध. आणखी 43 धावांची आवश्यकता आहे. सध्या पहिलं षटक प्रगती पथावर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ हो 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 सोडून दिलाय, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईड. सलगचा दुसरा वाईड. थोडे प्रयोग करतोय संदेश आपण बघतोय आर्यन. आता छोटस बॉलिंग रनअप. सुरेख बॉल. बॅट चिकट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. नक्कीच भरपूर वाईट चेंडू पाहायला मिळाले. षटक कंप्लीट झाला आहे. तर आपण टॉस करूया. अजय दोन्ही टीमचे कॅप्टन इथे जोडलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. संजय भाऊ आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे. महेश भुईर यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लोणाड आणि इताडे एका परिसरातील. लोणाड टीमचे कॅप्टनचा कॉल आहे. छापाचा कॉल आहे. आलेला आहे काटा. एक बॉल बाकी असेल पहिल्या ओव्हर मधला. नक्कीच बसून घ्यायचं. आपण फक्त निर्णय घेणार आहोत. टॉस जिंकलाय इताडे टीम संघाने. खूप चांगला इथे परफॉर्मन्स केलाय. काय निर्णय तुमचा? बॅटिंग आपल्या संघासाठी शुभेच्छा. लोणार टीम साठी देखील शुभेच्छा. अजय टॉस झालेला आहे आणि इताली टीम संघाने जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू संदेश. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या षटकातील. 13 चेंडूंचा तब्बल खेळ आता बाकी आहे, परंतु या 13 बॉल्स मध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता. आणखी एक कटर वर लागलाय बॅटच्या. चांगला झेल टिपतोय विकेट कीपर. विकेटचं पतन. आर्यनला मिळणार आहे दुसरं यश आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण सन्माननीय रमेश भोईर काकांचा शुभ सन्मान इथे करूया. महेश भोईर आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे हा मान सन्मान. बिनारगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. पाहुण्यांचा सन्मान व्यासपीठावर. तब्बल 3 गडी बाद केले आर्यननं. आधी राज, त्यानंतर जतीन आणि शेवटच्या बॉलवर नागेश. थँक्यू. आपण आलात या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजय एक नाजूक स्थिती पाहायला मिळते. होय, फक्त 7च धावा फलकावर लावलेल्या आहेत धामणे संघानं आणि 3 गडी बाद झालेत. पॉवर प्लेचा अजिबात फायदा घेता आला नाही. पॉवर प्ले त्यांच्यासाठी पुअर प्ले ठरलाय. बॅटिंगचा पुअर डिस्प्ले पाहायला मिळाला. त्याच्यामुळेच आता दबाव पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या धामणे संघावर. 12 बॉल्स मध्ये 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करिता हर्ष भोईर सज्ज होईल. मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली होती हर्षनं. चांगली कंट्रोल गोलंदाजी त्याची राहिली होती. फलंदाजीसाठी विराज आणि विशाल. खूप जास्त वर गेलाय बॉल. फिल्डर येतोय बॉल खाली. जबरदस्त कॅच. कॅचिंग प्रॉपर आहे. झेल ड्रॉप होत नाहीत. आणखी एका विकेटचं पतन. विशाल बाद होऊन तंबूत परततोय. पूर्णपणे आता येथे डाव गडगडताना दिसतोय गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघाचा. मोठ्या धावसंख्येचा दबाव. अक्षरशः घसरगुंडी उडालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघाची. टॉप ऑर्डरचे 4ही फलंदाज त्यांचे माघारी परतलेत. मिडल ऑर्डरचे देखील त्याच्यामध्ये काही फलंदाज आता तुम्ही म्हणू शकता, कारण 4थ्या क्रमांकावर नागेश आला होता, तो बाद झालेला आहे. विशाल बाद झालाय. जतीन आणि राज हे सलामीवीर माघारी परतलेत. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर. विराज आणि आता नवीन बॅट्समन येतोय दिशांत. सामन्यावर चांगलीच मजबूत पकड बनवली आहे निहांत 11 हायवे दिवे संघानं. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. तिसऱ्या फेरीतील एक महत्वाचा सामना. रियांश 11 इताडे विरुद्धचे हनुमान लोणाड. इताडे संघानं टॉस जिंकलाय. फुलर लेन ड्राईव्ह केलाय. हा देखील फटका मिस टाइम होता, परंतु कुठलाही फिल्डर कॅचिंग पोझिशन मध्ये तिथे नाहीये ऑफ साईडला. 2 फिल्डर येईपर्यंत 1 धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांनी काहीच फरक पडणार नाहीये हायवे दिवे टीमच्या कॅप्टनला आणि गोलंदाजांना.
सुरुवातीलाच काही चौकार षटकार येणं गरजेचं होतं. खरं तर आर्यननं एक्स्ट्रा बॉल्स भरपूर टाकले होते, 4 वाईट चेंडू टाकले होते, पण बॅटिंग तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही. फलंदाजांना त्याचा अजिबात लाभ घेता आला नाही. जय बजरंग बिनार संघ, आपण सराव थांबवा. सामन्यामध्ये व्यत्यय येतोय, आपले चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दहा चेंडू 41 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. स्विच इट केला यावेळेला. बॉल हवेत आहे, फिल्डर प्रयत्नशील, मात्र फिल्डरच्या थोडासा आवाक्या बाहेर बॉल आणि बॉल निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. विराटच्या बॅट मधून एक चांगला फटका. उसळता बॉल होता, लवकर पोझिशन चेंज केली होती, पण नजर होती चेंडूवर आणि अखेर चांगल्या पोझिशन मध्ये जात असताना तो फटका सजवला. पुढचा बॉल लेफ्ट मोर द विकेट. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल मिस केलाय. विकेट किपरला देखील बॉल अडवणं कठीण होता. हा नो बॉल असेल, पंचांचं असं मत आलेलं आहे, सिग्नल आहे, नो बॉल, इट्स अ बीमर. चला, फुलटॉस होता, पण बीमर फुलटॉसच असतो, एवढंच की तो जास्त वर असतो. हाय फुलटॉस. धावसंख्या 13. आणखी 36 धावांची आवश्यकता, फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी. फ्रीड बॉल, परंतु चांगला बॉल आहे. बघितलं होतं फलंदाज शफल होतोय, उजव्या बाहेर टाकला बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल, एकच धाव येथे मिळते. धावचित करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. प्रत्येक बॉलवर आता मोठा फटका खेळावा लागेल, तेव्हाच सामना जिंकू शकतात गावदेवी स्पोर्ट्स धामणे. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. आणखी 35 धावांची आवश्यकता, फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला भरपूर प्रोटेक्शन आहे, सीमारेषे लगत 4 खेळाडू आणि ऑन साइडलाच खेचलाय बॉल, हवेत आहे, फिल्डर येतोय बॉल खाली, जबरदस्त कॅच, अगदी सीमारेषे लगत, विकेटचं पतन. विकेट इथे प्राप्त करताना गोलंदाज हर्ष भोईरला आपण पाहत आहे. 5वा विकेट आतापर्यंत. खराब परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते इथे धामणे टीम संघाच्या माध्यमातून. अगोदरच 49 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 विकेट्स इथे गमावलेले आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. हिमांशू नंतर देखील हर्ष देखील चांगली गोलंदाजी करताना. आर्यनने जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये. फलंदाजी करत असताना 12 बॉल्स मध्ये नाबाद 32 धावा त्याने कुठल्या. गोलंदाजी मध्ये देखील तो चमकला. 7 धावा देत 3 गडी बाद केले पहिल्या ओव्हर मध्ये. सुंदर बॉल, अगदी बॅटच्या जवळून निघून गेला विकेट किपरच्या हातात. अपील तिथे झालं होतं. कॉट बिहाइंडचा अपील तिकडे स्क्वेअर लेग पंचांकडे करताना दिसलाय गोलंदाज. बॅट आणि बॉलचा स्पर्श नव्हता. डॉट बॉल येतोय, मात्र चांगलं षटक समाप्त करत असताना हर्ष भोईर त्याने देखील 7च धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 14, 5 गड्यांच्या मोबदल्यात 6 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण. एक नेत्रदीपक अशी स्पर्धा आपल्या समोर रंगते विनारच्या या डीडी ग्राउंड मध्ये. जय बजरंग चषक 2025 जय बजरंग स्पोर्ट्स भिनार संघाकडून या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन. चला, जास्त वॉर्मअप करत बसू नका आता. पियुष म्हात्रे आलाय गोलंदाजी करिता. अगदी पायात टाकलेला बॉल दोन्ही पायांच्या मधून निघून गेला विकेट किपर कडे आणि फलंदाज बाद झालाय. हिट विकेट झालाय की काय. एक बेल तिकडे खाली पडलेली आहे, मिडल आणि लेग स्टिकच्या वरची बेल. हिट विकेट. यस. चला, लगेच दुसरा बॅटर लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. असं वाटतं की अजय 3 षटकामध्ये सर्वांना बॅटिंग मिळेल, ज्या प्रकारची इथे गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. 8व्या क्रमांकापर्यंत तर फलंदाजी आलेली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आता तेच आता इथे पाहणं मनोरंजक ठरेल, कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाहीये. विजयाचा मार्ग अतिशय सुकर झालेला आहे निहांत 11 हायवे दिवे संघाचा.
औपचारिकता फक्त शिल्लक आहे या मॅच मध्ये. न्यू बॅटर विवेक. Vivek facing the next ball. And he goes for a big one. That's high in the air. Fielder judging there. Good effort. And he has saved certain 6 there. Great effort. फटका अतिशय सुंदर होता. असं वाटलं की षटकार जाईल, परंतु तिकडे एफर्ट अप्रतिम पाहायला मिळाला फिल्डर कडून. करण होता. This time straight down the ground, and this time fielder takes it. A good catch. Another wicket goes down. Gaudevi Sports, Dhamne, they're absolutely down and out in this game. 7 wicket down at the score of 15. अभी यहाँ से कितनी गेंदें बची? 3 गेंदें बची. क्या गेंदबाजी हो रही है आज टीम हवीदिवा. इनसे गेंदबाज आर्यन भोईर एंड हर्ष भोईर, पीयूष ने भी उसी तरह की गेंदबाजी की है. Absolutely, Piyush also joins the party. 2 wickets for him in this over. Still 3 deliveries left. 3 deliveries, 3 wickets. Roshan is the new man in, and he will be on strike. Bowler Piyush, he is going for the kill. Once again batsman takes the aerial route. This time batsman clears the boundary. That's a fantastic shot. 6 runs. एक मारा लेकिन सॉलिड मारा. भरपूर उशिरानंतर हा षटकार पाहायला मिळतो अजय. पीयूषच्या अगेन्स्ट हा षटकार रोशनच्या बॅटमधून. Excellent shot. It was slightly off-cutter delivery. Batsman read it too early and dispatched it over deep mid-wicket. Only formalities are left in this game. That's a wonderful delivery. Good yorker outside off. Batsman is beaten quite comprehensively. Now last ball to go. So this is going to be a huge victory for Nihant 11 Highway Dive. There it is. A boundary of the last ball, but the match has been won by Nihant 11 Highway Dive. Highway Dive team na ha samna जिंकलाय. Congratulations. 9 नंबरवर आलेला रोशन त्याने 10 धावा बनवल्या. नाहीतर इतर फलंदाजांनी फक्त हजेरीच लावली होती पटावर. धामणे संघाची कामगिरी पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम होती. गांधारी संघाला त्यांनी 4 मुंडे चित केलं होतं, मात्र या मॅच मध्ये तशी कामगिरी त्यांना करता आली नाही. पराभूत झालाय धामणे संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आर्यन भोईर, ज्याने 32 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतलेल्या आहेत, म्हणून ठरला मॅन ऑफ द मॅच आर्यन भोईर. आर्यन आपण व्यासपीठावर यायचे.